हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. न काय म्हणता मित्रांनो, मी तुमचा अनुपना. चाललो मी कारंजाले. कशासाठी तर सांगतो सोमवार. चल वाजव रे भाऊ आपलं गाणं. कारंजात येताच आपल्याला लागला रे बा टोल नाका. टोल नाकाला केला बाय बाय. कारंजात आलो रे बा. कारंजात याचं कारण म्हणजे हे होतं की आज होती इथे भीमसकाळ. आम्ही आलो होतो भीमसकाळ पाहण्याकरीत. भीमसकाळ म्हणजे म्हटलं हा दादानं रमाई बद्दल गाणं तुम्ही ते ऐकू शकता. गाणे म्हणून झाल्यावर होता डान्सचा कार्यक्रम. मग डान्स पण चालू झाला होता. तसे मी लेट आलो होतो तर मला काही पूर्ण कार्यक्रम पाहायला मिळाला नाही. आणि हा दादा होता नागपूरचा पोट्टा. याचे डान्स खूप भारी असतात तर बा तुम्ही बघू शकता यांचा डान्स. कमेंट मध्ये सांगा तुमच्या पण इकडे होत असतात का असे काही प्रोग्राम तर. आणि ज्यांनी मला फॉलो नाही केले त्यांनी मला फॉलो करून घ्या रे बा. मी कित्येकदा म्हणतो मला फॉलो करा पण कोणीच फॉलो करत नाही. कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी पण खूप होती रे बा. आता चालू झाला डान्सचा कार्यक्रम. बस सब लोग मानते हैं इसे किताब में लिखा होगा। किताब में गलत लिखा होगा तो क्या गलत ही मानेंगे? जिस दिन मैं किताब लिखूंगा सबको बराबर काम दूंगा। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार दयावर, एक त्या रायगडावर, एक चौदार. श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांचं नाव घेऊन कार्यक्रम संपला. आता म्हणे आपण जायचं कुठं तर मी म्हटलं आता जाऊ आपण नाश्ता करायला. नाश्ता केला आणि आता चाललो आम्ही घरी. तर कारंजाला केला टाटा. वाजवर भाऊ आपलं गाणं. बाबा साहेब